नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आणि सर्व प्रश्न सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलला करून घेत असतो. आणि स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला दररोज आपण चालू घडामोडी प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू केली आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. चला तर आज आपण बघणार आहोत राज्य राखीव पोलीस दल होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे की हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारण्यात आले आहे. चला तर करूया सुरुवात. पहिला प्रश्न, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला होता? कोणत्या राज्यात झाला होता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, केरळ. पुढचा प्रश्न बघूया. वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? काय म्हणतात? ऑप्शन नंबर डी, संप्लवन म्हणतात. तिसरा प्रश्न, नैसर्गिक रबर हा एक काय कशाचा पॉलिमर आहे? तर हा ऑप्शन नंबर बी, आयसोप्रोपिलीन पॉलिमर आहे. चौथा प्रश्न, अंमलबजावणी संचालनालय म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? म्हणजे याला म्हणतात ईडी. आपण ईडी याला म्हणतात ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. तर कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? ऑप्शन नंबर सी, वित्त मंत्रालयाच्या अधीन काम करते. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य रोग नाही? तर कोणता नाहीये? विषमज्वर आहे का, कॉलरा आहे का, क्षयरोग हे कोणता नाहीये? तर ऑप्शन नंबर डी, पोलिओ हा जीवाणूजन्य रोग नाही. पुढचा प्रश्न बघूया. सहावा प्रश्न, ब्रिटिशाविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कोका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले होते? कोणी केले होते नेतृत्व? तर ऑप्शन नंबर बी, रामसिंग यांनी केले होते. सातवा प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात? काय म्हणतात त्यास? ऑप्शन नंबर डी, ज्ञापन म्हणतात. आठवा प्रश्न, तापी नदीचा उगम कुठे झालाय? तर कुठे झालाय? मुलताई. मुलताई कुठे येतं? एमपी, मध्य प्रदेश मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉ ही भारताची कोणत्या प्रकारची संस्था आहे? कोणत्या प्रकारची संस्था आहे? ऑप्शन नंबर बी, गुप्तहेर प्रकारची संस्था आहे. 10वा प्रश्न, महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या म्हणजेच मॅटच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? कोण करतात अध्यक्षाची नेमणूक? राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न, भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? किती आहे? ऑप्शन नंबर सी, 8 केंद्रशासित प्रदेश आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाबळेश्वर आणि महाड यांना जोडणारा घाट कोणता आहे? कोणता घाट आहे? ऑप्शन नंबर सी, आंबेनळी घाट. पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न, लेसरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर सी, लिडार म्हणतात. 14वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन नंबर ए, सातपुडा डोंगर स्थित आहे. पुढचा प्रश्न, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? कोणत्या तरतुदीनुसार दाद मागता येते? तर ऑप्शन नंबर डी, हेबियस कॉर्पस. आठवण ठेवा. 16 प्रश्न, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे? तर कोणाशी संबंधित? ऑप्शन 16चं उत्तर काय आहे? तर बालके. कोणाशी संबंधित आहे? बालकांशी संबंधित आहे. 17वा प्रश्न, एसआरपी ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? तर कोणत्या ठिकाणी झाली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पुरंदर या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न, 18वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष? तर ऑप्शन नंबर डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न, नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला वित्त पुरवठा करते? कोणाला पतपुरवठा करते? तर ऑप्शन नंबर ए, राज्य सहकारी बँकांना नाबार्ड हे पतपुरवठा करते. 20वा प्रश्न, चौरी चौरा घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले. कोणते आंदोलन संपुष्टात आले होते? ऑप्शन नंबर ए, असहकार आंदोलन संपुष्टात आले होते. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली होती? ऑप्शन नंबर डी, पंडिता रमाबाईंनी केली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही खालीलपैकी? ऑप्शन नंबर बी, बुलढाणा नाहीये. नाशिकला आहे, अमरावतीला आहे, पुण्याला सुद्धा आहे. 23वा प्रश्न, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कधी झाली? कधी झाली? याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर ए, 6 मार्च 1948 ला झाली. पुढचा प्रश्न बघूया. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर कोणते होते? याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की याचं 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते सुरू झाले? तर याचं योग्य उत्तर टाका. दर्पणची स्थापना कधी आहे? 1832. हे आठवण ठेवा, 1832.
32. चला तर बघूया पुढचा प्रश्न, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 25वा प्रश्न, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची म्हणजे स्कॅटची नियुक्ती कोणाकडून करण्यात येते? तर कोणाकडून करण्यात येते? भारताचे राष्ट्रपतींकडून करण्यात येते. पुढचा प्रश्न 26वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित येतं? ऑप्शन नंबर ए, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. 27वा प्रश्न, सेज म्हणजेच काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर सी, उद्योगधंद्यांशी संबंधित आहे. 28वा प्रश्न, भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन नंबर ए, गडचिरोली या जिल्ह्यात स्थित आहे. 29वा प्रश्न, उच्च दर्जाचं स्टील पोलाद निर्मितीसाठी प्रामुख्याने कोणता धातू वापरला जातो? कोणता धातू वापरला जातो? 29चं योग्य उत्तर काय आहे? मॅग्नीज धातू वापरला जातो. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. कोणती किनारपट्टी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राची? कारवार किनारपट्टी का मलबार किनारपट्टी का अक्कल किनारपट्टी? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कोकण किनारपट्टी. 31वा प्रश्न, हे करंट अफेअरचे प्रश्न आहे, चालू घडामोडीचे प्रश्न आहे. बघूया. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? ऑप्शन नंबर डी, दुबई या ठिकाणी करण्यात आले होते. पुढचा प्रश्न बघूया. 32वा प्रश्न, महिला प्रीमियर लीग 2026 चा उपविजेता संघ कोणता ठरला आहे? तर कोणता ठरला होता? म्हणजे WPL, वुमन प्रीमियर लीग 2026 उपविजेता संघ कोण ठरला आहे? दिल्ली कॅपिटल. दिल्ली कॅपिटलची कर्णधार कोण होती? तर जेमिसन रॉड्रिक्सन होते. बघूया पुढचा प्रश्न. 33वा प्रश्न, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ऑप्शन नंबर सी, इटली या देशात करण्यात येणार आहे. 34वा प्रश्न, भारत सरकारद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यावर्षी कोणाला देण्यात आले? भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर अशोक चक्र हा कोणाला देण्यात आला यावर्षी? तर ऑप्शन नंबर ए, शुभांशु शुक्ला. पुढचा प्रश्न बघूया. हा आपला शेवटचा प्रश्न. इंटरपोलने कोणत्या रंगाच्या नोटीसची नव्याने सुरुवात केली आहे? कोणत्या रंगाच्या नोटीसची सुरुवात केली आहे? सिल्वर नोटीस का ब्लॅक नोटीस का ब्ल्यू नोटीस का रेड नोटीस? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? मित्रांनो, हे होते आपल्या आजच्या दिवसातील प्रश्न आणि आपण याच युट्यूब चॅनलवर चालू घडामोडी प्रश्न सुद्धा आपण सुरू केले. त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला दररोज फॉलो करा, कारण तिथे तुम्हाला करंट अफेअर सुद्धा भेटेल. आणि या पीडीएफ साठी, ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून ही पीडीएफ आणि दररोज होणाऱ्या चालू घडामोडी प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.